नमस्कार. मातृपितृवंद देवो भव या मालिकेतील आज हा 10वा भाग. मागच्या वेळा मी प्री डिग्रीपर्यंतच्या माझ्या आठवणीतला आईवडिलांच्या शिकवण सांगत होतो. FYला मी गेलो आणि मग अभ्यास बऱ्यापैकी जमायला लागला. तेव्हा AV आपट्यांनी पुण्यात क्लास काढले ते नवीनच क्लासेस काढले ते अकाउंटचे. आणि मला PDला मार्क चांगले होते. तेव्हा ते नवीन विद्यार्थी आपल्याकडे आकृष्ट व्हावेत म्हणून त्यांनी मला निरोप दिला आणि भेटले मला. म्हणजे बोलवलं भेटायला. देशमुखवाडीत त्यांचे क्लास होते तेव्हा. आणि म्हटले तू क्लासला आमच्या ते गोडबोले साहेब वगैरे असं म्हणायचे. सगळ्याच विद्यार्थ्यांना साहेब म्हणायचे. आता हे चांगलं शिकवत होतं. तर मला सांगितलं की तुम्ही या आमच्या क्लासला. म्हणलं मला सर क्लासची काही गरज नाही. माझा FYपर्यंत अकाउंटची पूर्ण झालेला आहे. नाही म्हणे तरी या तुम्ही फी वगैरे काही देऊ नका. म्हटलं चला आता आपलं आणखीन ज्ञान थोडं आणखीन तयारी होईल म्हणून मी हो म्हणलो. क्लासला जायला लागलो त्यांच्या. आणि मग ते 6 टर्म परीक्षेमध्ये ज्यांना मार्क चांगले मिळतील त्यांना ते बक्षीस द्यायचे. ते बक्षीस दरवेळा मला मी BCOMपर्यंत त्याच्या क्लासला जायचो. पण फी द्यायची नाही आणि दरवेळा बक्षीस मात्र मला मिळायचं काही ना काहीतरी. असं ते झालं. पुढं त्यांनी टिळकरोडला शिफ्ट केले. जागा मोठी घेतली. उत्तम क्लासेस चालवले. मग सिनेमाही काढला नसती उठाठेव म्हणून. आणि ती खरंच नसती उठाठेवली. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायात पदार्पण केलं. खूप धमाक्यानं पुढं गेले ते. आणि पुढं काय नसलं आणि खूप अडचणीत आले. पण आम्हाला ते छान शिकवलं तर प्रेमळ वागायला. आणि मग मी युनायटेड जेव्हा डायरेक्टर होतो तेव्हा ते अडचणीत आले त्या आर्थिक. आणि आता सातारला मला मुद्दाम भेटायला आले. मग शक्य होईल तेवढी मदत म्हणजे जी बँकेच्या शिस्तीत बसवेल तेवढी मदत आम्ही केली. पण हा एक तेव्हाची आठवण माझी पक्की आहे. आणि FYला मला टर्मिनलला आमच्या BMCमध्ये स्कॉलरशिप मिळायच्या. आणि त्या उत्पन्नाची अट नव्हती. कारण माझ्या बहिणीला उषाला 7वीच्या परीक्षेमध्ये स्कॉलरशिप मिळाली. पण वडिलांचं उत्पन्न जास्त आहे म्हणून प्रत्यक्ष स्कॉलरशिप मिळालं नाही. स्कॉलर म्हणून फक्त नाव सर्टिफिकेट मिळालं. पण BMCCमध्ये ती नव्हती. त्यामुळे मला ₹60 स्कॉलरशिप मिळाली मेरिटमुळे. आणि माझ्या मनात पहिलं आलं की आपल्याला ही पहिली कमाई झाली तर काहीतरी आपण आईकरता घेऊया. म्हणून मी माझी चुलत बहीण विमलताईला घेऊन गेलो आणि आईकरता इरकली एक लुगडं खरेदी केलं. ₹30-35 भारी लुगडं ते. कारण माझी आई नऊवारी साडी नेसायची. ती साडी घेतली. वडिलांच्याकरता एक खादीचं कापड घेतलं. ते गांधी खादी भांडार तिथंच लक्ष्मी रोडला आहे ते. आणि काही न सांगता दिवाळीच्या सुट्टीला आलो. ती सुट्टी संपल्यानंतर जेव्हा आलो परत तेव्हा ते घेऊन आईला दिलं. आईच्या डोळ्यात पाणीच आलं. वडिलांनी काही बोलून दाखवून त्याचा स्वभाव नव्हता तो. पण त्याला अन्न वाटलं पण आईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या साडीची एक आठवण आहे. साडी आईने बरेच वर्ष वापरली ती आणि जवळ ठेवून दिली ती. आमची आई 1995 साली गेली. 5 जुलै 1995. आत्ता 4 दिवसापूर्वीच तिचं वर्ष श्राद्ध झालं तारखेने. तर त्या गेल्यानंतर ज्या ट्रंकेत तळाशी ती साडी होती. म्हणजे आपल्या मुलांनी मिळवलेलं हे म्हणून ठेवून दिलेली. फार म्हणजे तेव्हा मला काही विशेष करतो असं वाटलं नाही. पण आईला ते फार फील झालं आणि ती साडी शेवटपर्यंत ठेवून दिली ती. एका तऱ्हेनं आपल्या संस्काराचं फळ आहे. तिलाही बरं वाटलं असं आत्ता मी म्हणू शकतो 77-77 वर्षी. आणि काय प्रत्येक वेळा ती चिठ्ठी असायची. सातारल्यानंतर 4 गोष्टी सांगायची. आणि वडिलांनी शिस्त म्हणजे मी कॉलेजला सुट्टीत आलो तरी वडील कामाला लावायचे तिकडे. एक ट्रायल बॅलन्स आहे तेरीज तयार कर, बॅलन्स शीट करून दे असं आपोआप शिकायचं. आणि तेव्हा सुट्टीला तरी व्यापाराशी संबंध येत राहिला. म्हणजे जे पुढं माझे क्लायंट झाले तरी मला असं लहानपणापासून बघत आलेले होते. आणि मी आत्ता इन्कम टॅक्सवरती एक नवीन पुस्तक लिहिलं. माझं आलं आता तयार होऊन. मार्केटमध्ये येईल इन्कम टॅक्सच्या नवलनगरीत म्हणून. त्यात हे सगळ्या जडणघडणीचे उल्लेख आहे. आणि जुन्या आमच्या क्लायंटच्या आठवणीसुद्धा काही आहेत. म्हणजे काही क्लायंट मलासुद्धा अरे तुरे बोलायचे जापायला कमी करायचे नाहीत इतर बाबतीत इन्कम टॅक्स सोडून. त्याही आठवणी त्या पुस्तकात आहेत. आपल्याला मिळू शकेल थोड्या दिवसात ते मार्केटमध्ये. आणि इकडे सातारला वडिलांच्या ॲक्टिव्हिटीज वाढतच चालल्या त्या.
म्हणजे मला असं वाटतं की त्यांना एकदा वाटत होतं केव्हा एकदा मुलगा आताशी येतो मी सार्वजनिक कामाला मोकळा होतोय का असं वाटायला लागलं. म्हणजे बँकेत ते डायरेक्टर तेव्हा होतेच. मी 60-61ला पुण्यात होतो तेव्हा. शिवाय 60 सालापासून ते सज्जनगडच्या समरसेवा मंडळातील सहभागी झाले कार्यकारिणीमध्ये. खरं 1950 साली श्रीधर स्वामींनी समरसेवा मंडळ स्थापन केलं सज्जनगडची दुरावस्था बघून. आणि बाबूराव वैद्य म्हणून जे पूर्वी पाकिस्तानात कराचीला उद्योगपती होते ते इकडं आले आणि तेही समर्थ भक्त होते. त्यांनी अतिशय हुशारग्रस्त होते. ते वेगवेगळ्या कल्पना राबवल्या, दौरा सुरू केला, त्याकरता एक गाडी विकत घेतली आणि मग वडिलांनाही त्या समरसेवा मंडळाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सहभागी करून घेतलं आणि एखाद्या वर्षामध्ये त्यांना कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली. खरं तर वडील पूर्वीपासून गडावरती जायचे. पारद मास्तरांच्या नेतृत्वाखाली पंगती वाढायला उत्सवामध्ये जायचे, भोजन घरात काम करायचे. मी स्वतःही पाहिलेलं वडिलांना. कारण तिथं गव्हाच्या खिरीचा प्रसाद असायचा दास्तुमीला. त्या मोठ्या काळी ती सगळी मंडळी सोळं नेसून ढवळत बसली वगैरे मी स्वतः पाहिलेलं होतं. त्या संस्थेचे कार्याध्यक्ष झाले आणि वडिलांचे कपॅसिटी काम करायची होती, दृष्टी होती. त्यामुळे आणखीन काय काय करता येईल याची त्यांनी सुरुवात केली. राजकीय आपले संबंध मैत्रीचे यशवंतरावजी होते, वसंतदादा पाटील या सगळ्यांनी खूप सज्जनगड काम केलं. म्हणजे तेव्हा सज्जनगडला जायचं म्हणजे मुश्किल होती. परळीहून जायचं. मग त्या पायऱ्याची कल्पना आधीच सुरू झाली ती त्याला त्यांनी आणखीन गती दिली आणि परळी जाऊन जायला गडापर्यंत 700 पायऱ्या बांधून काढल्या. वाटेवरती विसावे बांधले. आता ते एकटे करत नव्हते. ते सर्व मंडळी रामदासी मंडळी सहभाग त्यामध्ये. अण्णाभाऊ कारगावकर ज्येष्ठ होते. कारण श्रीधर स्वामींनी गडावर थोडे जाऊन मग ते कर्नाटकातच गेले राहायला. पण हे मंडळ चालवलं आणि त्याच्यावर त्यांची कृपादृष्टी होती. अधनमधनं श्रीधर स्वामी मुद्दाम येत असत. मग ते पायवाट झाली आणि मग पायऱ्या बांधून झाल्या. गडावरती वीज आणण्याकरता भाऊकांनी खूप कटपट केली आणि त्याकरता सातारला तेव्हा MSCBत बढिये म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ते त्यांच्या मदतीनं MSCBकडं पाठपुरावा करत करत ती वीज आली गडावर. पाण्याचं दुर्भिक्ष होतं. गडाला जिवंत पाणी नाही तळ्यानं. मग परळीची पाणी योजना यशवंतरावांच्या आणि वसंतदादांच्या मागे लागून ती मंजूर करून आणली आणि परळी गावातून वरपर्यंत पंपिंग करून पाणी चढवायची व्यवस्था केली. म्हणजे कायम झालं. वीज झाली. तेव्हा ती पवनचक्की बसवली तिथं पाणी तळ्यातनं काढण्याकरता. हे मला आठवतं आहे. केशवराव सबनीस म्हणून समर्थ भक्त होते. तेही त्यांच्या एक संकल्पनेने बसली. त्यांनी पिठाची गिरणी चालू केली गडावर. कारण रामदासी मंडळी होती आणि शिवाय गडावरती मूळ वास्तव्य मंडळी ती 40 कुटुंब कायम गडावर राहायला होती. परळी ग्रामपंचायत एक वॉर्डच तिथं आहे. आणि हे पुढं आणखीन पायऱ्यासुद्धा चढायला लोकांना एवढ्या जड वाटायला लागल्या. डोलीतनं जायचे. कुमार गंधर्वांचं मी वर गाणं केलं तर असे पायऱ्यावरनं डोलीतनं जाऊन मग त्या ऋणानुबंधी आहे माझी जी मालिका आहे त्यामध्ये मी सांगितलं. तर आणखीन काय करता येईल ते इकडनं गजवडीतनं रस्ता करता येईल का असं चालू होतं काम. आणि मग त्यात तेव्हा DK अब्दुलपूरकर, धीरज अब्दुलपूरकर कलेक्टर सातारला आले. ते उत्साही होते. त्यांच्या वडिलांची इन्कम टॅक्सचं काम साताऱ्यात मी काही दिवस बघितलं होतं. आणि मग पुढे ते महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले. इतके कार्यक्षम होते. आणि वडिलांनी त्यांच्याकडे हेलपाटे मारत मारत ते आणि मला वाटते साठे म्हणून जिल्हा परिषदला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते मी चुकत नसलो तर. आणि मग त्या दोघांनी ही योजना तयार केली. भाऊकांनी सगळं बाळासाहेब देसाईंनी त्यात खूप हातभार लावला. मी सातारा ते परळी रस्ता तो करून झाला आणि गजवडीतून एक 100-125 पायऱ्या पुढे राहतील इथपर्यंत रस्ता वाढणावाणाच तयार झाला. सुरुवातीला तो खूप अरुंद होता. ते रुंदीकरण झालं, डांबरीकरण झालं आणि मग त्याला सहजपणे लोक तिथपर्यंत जायला लागले. 100-125 पायऱ्या चढा. आता अर्थात आत्ता ते 100-125 पायऱ्या चढण्यासुद्धा बऱ्याचशा लोकांना अवघड आहे 50च्या पुढच्या. त्यामुळे रोपवेची योजना आम्ही लावून धरली आहे. खरं तर ती झाली असती पण काही विरोध झाला म्हणून मध्ये बारगळली. पण आता नुकतीच 1 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी अजितदादांनी त्याला मंजुरी दिली आहे. निधी वर्ग केला. खरं तर एव्हाना काम सुरूही झालं असतं ते. पण कोरोनामुळे आता थांबले केव्हा सुरू होणार माहीत नाही. समर्थांची इच्छा असेल तसं होईल. पण वडील त्या सगळ्या
समरसेवाचे काम खूपच वेगळे झाले. अनेकदा दौऱ्यावरती ते एखाद दिवस जाऊन येत. घरावरती पोस्ट ऑफिस सुरू झालं. टेलिफोन लाईन टाकायला वडिलांनी लावली. आणि चिंचोळकर तेव्हा समरसेवा मंडळाचे हे होते कार्यवाह. आणि ते कार्यवाहीपद सांभाळत पोस्टात त्यांच्या पत्नीला नोकरी लावली ती. आणि शिवाय चिंचोळकर व्याख्यानं देत सगळीकडे जात. त्या समर्थ व्रती म्हणून पुढे घरावरनं ते बाहेर पडले. पण त्यांनी खूप समर्थ सेवेचं मोठं काम केलं. अनेक पुस्तकं लिहिली, अनेक ठिकाणी व्याख्यानं किती दिली तर गणना नाही. आणि सुनील चिंचोळकर भाऊकांचं ऋण मानायचे. ॲक्च्युली भाऊकांचं म्हणजे त्या काळात माझी मदत म्हणजे काय, मी 63ला 65ला आलो आणि भाऊकार कार्याध्यक्ष होतेच. त्यामुळे कुठं व्याख्याता पाहिजे, मग तुझी ओळख आहे त्यांना बोलव, शिवाजीरावांना जरा आठवण कर, तेवढं सातारगडावरती एक पत्राद्वारे दासबोध अभ्यासक्रम जो बाबा केळकरांनी सुरू केला त्याला भाऊकांनी खूप मोठा पाठिंबा दिला. अर्थात भाऊकांनी जेव्हा म्हणतो मी तेव्हा सर्व समरसेवा मंडळाचे रामदासी मंडळी आणि कार्यकारिणी या सगळ्यांचं मिळून, एकटे भाऊका असं काही करत नव्हते. पण भाऊकांचा पुढाकार त्यामध्ये होता. आणि सगळीकडे ओळखी आणि एक दबदबा असल्यामुळं त्याचा खूप त्यांना उपयोग झाला. स्वामी मंडळींच्यामध्ये अनेक वर्ष वाद चालू होते. समर्थांचं वंशज कोणी नाहीत ना, त्यांच्या भावाचे जे वंशज होते ते 4 भाऊ, त्यांच्यात आपापसात संस्थांची मालमत्ता कुणाची, कारण रामदास स्वामी संस्था ही खाजगी ट्रस्ट अशी त्यांची मागणी होती. ती पुढं हायकोर्टाने फेटाळली. पण तो पब्लिक ट्रस्ट जो झाला रामदास स्वामी संस्थान, त्यातल्या मानापानाने काही इस्टेट खाजगी होती, ती कुणी घ्यायची याच्यावरून वादवायची होती. भाऊकांनी पुढाकार घेऊन त्या स्वामींच्या 4 भावांच्यातली भांडणंसुद्धा मिटवली. आणि रामदास स्वामी संस्थांची भाऊका आहे त्यांनी ट्रस्टी म्हणून मुद्दाम त्यांनी आवर्जून घेतलं. आणि ट्रस्टी झाल्यानंतर रामदास स्वामी संस्थानला छत्रपती शिवाजीराजे, संभाजी महाराज यांच्यापासून शाहू महाराजांच्यापर्यंत अनेक ठिकाणी जमिनी, इतर संस्थानिकांनी जमिनी दान दिल्या होत्या. त्या जमिनी सगळी मोजदाद करून घेणं, त्या जमिनीच्या कुळांच्याकडनं खंड वसूल करणं, योग्य आलं तर चारवी कमिशनपर्यंतची विक्री करणं. आणि यामध्ये त्यांना देशपांडे म्हणून निवृत्त मामलेदार होते, अतिशय प्रामाणिक आणि अतिशय तळमळीचे. त्यांना त्यांनी त्या कामावरती ट्रस्टी म्हणून घेतलं आणि कामावर त्यांनी खूप मेहनत केली. आणि ती सर्व रक्कम संस्थांकडे जमा झाली, रामदास स्वामी संस्थांकडे. आणि इकडे समरसेवामध्ये काम होतं. या दोन्ही संस्थांत बरेच वर्ष त्यांनी समन्वयही ठेवला होता. दुर्दैवानं पुढे संस्थांच्याच स्वामी मंडळींना असं वाटलं आणि त्यांनी भाऊकांनी तिथे ट्रस्टी म्हणून विरोध केला आणि रामदास स्वामी संस्थांशी भाऊकांचा संबंध संपला. पण समरसेवा मंडळाशी मात्र कायम संबंध चालूच होता, अगदी ते जवळजवळ 98 साली गेले तोपर्यंत. आणि खरं तर समर्थ सेवा मंडळाचा जसं श्रीधर स्वामींचा आशीर्वाद होता, अनेक समर्थ भक्त त्यामध्ये बाबूराव वैद्य, अण्णाभाऊ कालगावकर, हिरळीकर माधवराव, अनेक नावं म्हणजे सगळी मला आत्ता लगेच आठवतील असं नाही. आमचे विनायकराव वेलणकर, अनंतराव कुलकर्णी, अण्णाभाऊ कालगावकर, अय्याबुवा, मोठी मोठी मंडळी आहेत. तपस्वी मंडळी होती. मारुतीबुवा रामदासी अलीकडच्या काळात, अभ्यंकर बुवा माझा वर्गमित्र होता, तोही रामदासीहून गडावरती गेला होता BCom झाल्यानंतर. अरविंद बुवा रामदासी, शेंबेकर बुवा, गणपती बुवा, आता अलीकडे योगेश बुवा आहे. हे तळमळीनं सगळं हे काम सांभाळले. आणि मलाही पुढे वडील जेव्हा आजारी पडले अतिशय, तेव्हा अण्णाभाऊ होते. अण्णाभाऊ तेव्हा 98 वर्षाचे होते. म्हणजे अण्णाभाऊ अध्यक्ष आणि वडील कार्याध्यक्ष असं होतं. वडील वारल्यानंतर अण्णाभाऊंनी मला सांगितली, तू आता ती जबाबदारी घे. आणि मी आता 98 वर्षाचा झालो. मला आठवतं की वडील वारल्यानंतर अण्णाभाऊंचा निरोप आला मला की आम्ही सांत्वनाला येतोय. तर मी म्हटलं, तुम्ही कशाला येता अण्णाभाऊ, तुम्ही आता 98 वर्षाचे आहात, 97 वर्षाचे, तर मीच तुम्हाला येऊन भेटतो. तिला मी घराच्या बाहेर पडायला लागलो. नाही नाही म्हटलं, असं काही नाही, मी स्वतः येणार. अण्णाभाऊ आले एक दिवस, बसले घरात, म्हणजे सांत्वनाला बोलले, बाबापुढे काय काय केले. आणि उठायला जाऊन मी हात दिला. तर तेव्हा म्हणले, आपण तर लोकांना लक्षात ठेवलं पाहिजे, 97 म्हणजे आता झाली, खरं म्हातारं पण थोडं जाणवायला लागले ते मला. मी चाटच पडलो खरं तर. आणि मग अण्णाभाऊंनी मला आग्रह केला,
मारुतीभाऊने आग्रह केला आणि म्हटलं कार्याध्यक्ष हे दैनंदिन काम आहे बुवा, ते मला जमणार नाही इन्कम टॅक्स या कामामध्ये आणि माझे इतर अनेक व्याप चालू होते. तर मग ते म्हणले शेवटी तुम्ही अध्यक्ष व्हा. अण्णाभाऊंचाही पुतण्या काका कुपेरकर त्यांना कार्याध्यक्ष मला अध्यक्ष केलं आणि जवळजवळ 3-4 वर्ष वडली गेल्यानंतर मी अध्यक्षपद होतो आणि नंतरही अनेक वर्ष सल्लागार होतो. आता ट्रस्टी होतो. आता ट्रस्टी नाही, सल्लागारसुद्धा नाही, पण सदस्य त्यांच्या मंडळाचा आहे. मी अनेक वेगळे उपक्रम राबवले. म्हणजे समर्थ पादुकांचा पहिला परदेश दौरा, हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी 50 वर्ष झाली म्हणून, त्या सुवर्णस्मृती या 50व्या वर्षाच्या विषयांगाचं प्रकाशन काढण्यामध्ये रवींद्र भटांना सहाय्य वगैरे. पण तो पुढचा विषय आहे. वडिलांच्या म्हणजे आपण म्हणतो की खांद्यावरती आपण कोणाचे म्हणजे आपण आपोआप उंच होतो. तसं आम्ही समाजसेवेमध्ये जोडलो गेलो. पण वडिलांनी जे काम केलं ते अतुलनीय समाजसेवा मंडळासाठी काम केलं. आणि मला आठवतं आमच्या घरीच त्या मीटिंग व्हायच्या. रामदास स्वामी संस्थांच्या व्हायच्या आणि समाजसेवा मंडळाच्या व्हायच्या. तेव्हा आमच्या आईची तारांबळ बघण्यासारखी असायची. कारण कुणाला चहा, कुणाला बिन साखरेचा चहा, कुणाला नुसतं दूध साखर न घालता, कुणाला साखर घालून दूध, कुणाला दूधच पण भांड्यातनं, कारण कप 16 म्हणून कप घ्यायचा नाही. आणि माझं लग्न झाल्यानंतर पुढे 67 नंतर 68 नंतर बायकोला ही कसरत करायला लागायची, पण ती सगळी जमली त्यांना. आता आधीच्या काळामध्ये म्हणजे 60-61ला तर मी कॉलेज करत होतो, त्यामुळं सुट्टीला आलो तर ते ट्रेन येऊन देणं हे सगळं करणं मी केलेलं आहे. पण ही मंडळी सगळी म्हणजे तपस्वी होती, निर्लस काम करत होती. अजूनच काम चालू आहे निर्लस. आणि वडिलांचं त्यातलं योगदान खरोखरी म्हणजे एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की ती पूर्ण होईपर्यंत स्वस्तच बसत नाही. याला भेट त्याला भेट, त्याच्या मागेला दिवसातनं 2दा जा, 1-2 दिवस सोडले की परत त्या मागेला कलेक्टर. मला वाटतं कलेक्टर वैतागून बसले, काय बघापुरतं रोज आहे. बरं बोलता येत नाही कारण संबंध यांच्या अगदी यशवंतरावांच्यापर्यंत आहे. पण ह्या जिद्दीमुळेच ती कामं झाली. आणि यात कुठलेही म्हणजे स्वार्थ नाही. मी प्रवास खर्च घेतला आणि गाडी घेऊन गेला असलं कधी भानगड नाही. जे असेल ते आपल्या स्वतःच्या खर्चानं करायचं समाजसेवा म्हणून. आणि म्हणजे खरं तर मी स्वतः तिथं येलो म्हणजे मी काही प्रवास खर्च वगैरे घेत नव्हतो कुठं. इव्हन सिंगापूर गेलो तर आमच्या खर्चाने गेलो आणि तिथं जे काही समाजसेवेकरता पैसे जमले ते मंडळाला दिले. पण हे शिकवण वडिलांच्याकडनं आलेलं. आणि हे सगळं सांभाळायचं तंत्र. अनेक ट्रस्टच्या सभाच आमच्या घरी असायचं ना, त्यामुळे एका दिवशी 2 सभा असल्या की आईचा एकीकडे स्वयंपाक बंद, चहा व्हायचा, आम्ही वर घेऊन जायचो, चहा देऊन आणि परत कमशा विश्वून तेव्हा परत दुसरी मिटिंग सुरू व्हायची. पण हे राहटगाट असं चाललं. त्यामुळं सार्वजनिक निर्लस सेवा कशी करावी याचं आपोआप घरच्या घरीच शिक्षण मिळत गेलं. आणि परत आलेल्या सगळ्या लोकांचं आदर तिथे व्यवस्थित करून आणि त्यामध्ये आपले स्वतःचेच पैसे खर्च झाले पाहिजेत. संस्थेचा एकही पैसा खर्च होता कामा नये हे पथ्य पाळून. असं म्हणजे ह्या सगळ्या आठवणी सुट्टीच्या काळातल्या इकडे सातारा आलं तर कॉलेजला गेलं तर तिकडे ते असं चालू असायचं. आणखीन एक आठवण सांगतो मी वडिलांची. 1963च्या आसपास पुणे मिरज ही जी मीटर गेज होती ती ब्रॉडगेज करायचं ठरलं. तोपर्यंत साताराला स्टेशन नव्हतं. सातारा रोडला आम्ही जात असो म्हणजे ज्यांना रेल्वे जायचे ते, किंवा कोरेगावला, दोन्ही ठिकाणी 12-15 मैलाच्या अंतरावर. तर सातारा चळवळ सुरू आहे की ब्रॉडगेज झालेच पाहिजे सातारला, म्हणजे स्टेशन झालं पाहिजे, रेल्वे सातारपर्यंत आली पाहिजे. आणि अनेक लोकांचे वेगवेगळे प्रयत्न. दत्तू वाकळे म्हणून त्यांनी खूप आक्रमकतेने ती चळवळ गावात राबवली. आणि मनोहरपंत भागवत आणि भाऊका यांनी ती शनदशीर मार्गानं चालू ठेवली की आपलं हे करा, निवेदन पाठवा, भेटा, यांना भेटा, त्यांना भेटा. आणि त्याला विरोध सुरू झाला की सातारला रेल्वे यायची तर कोरेगाव आणि साताराचं महत्त्व कमी होणार आणि मग कदाचित तो ट्रॅक बदलला जाईल. आणि तो बदलला गेलाच म्हणजे पुढे झाल्यानंतर. आणि मग ती काही त्याला लवकर संमती मिळेना. त्या अधिकाऱ्यांच्या बिजी झाल्या की भाऊकांची पळापळ असायची. मनोहरपंत भागवत ते इकडे तिकडे जायचे.
गावात ते इकडं दत्तू वाकळींची चळवळ सुरू व्हायची. रोज रेल्वे आलीच पाहिजे, जुगजुग गाडी आली पाहिजे वगैरे. मोर्चे वगैरे काढले लोकांनी. तिकडं कोरेगावला रेल्वे संघर्ष समिती स्थापन झाली. ही कोरेगाव स्टेशन जागा हलता कामा नये. सातारलाही चळवळ सुरू झाली. आणि मग एकावर म्हणजे नेते मंडळींची पंचायत झाली. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. मुख्य नाही, ते केंद्रात मंत्री झाले ते तेव्हा. पण त्यांचं महाराष्ट्रावर लक्ष होतं. बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते महाराष्ट्राचे. आणि मग काय करायचं त्यांनाही पंचायत वाटायला लागली. पण मनोहर पंत भाऊकांची तर चळवळ चालू होती. पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आता आमदार आहेत, त्यांचे वडील ते तेव्हा केंद्रामध्ये मंत्री होते, राज्यमंत्री. तर त्यांचा डी.आर. चव्हाण, तर त्यांच्या ओळखीचे भाऊकांच्या मनोहर पंतांचे बंधू तेव्हा दिल्लीत, बाळ भागवत कम्युनिस्ट पक्षाचंही काम करायचे, दिल्लीत काम करायचे. तर त्यामुळं मग या लोकांनी त्यांच्याकडेही मोर्चे बांधणी केली. मग सखा पाटील तेव्हा आधी दासप्पा रेल्वे मंत्री होते. त्यांनी हे रिजेक्ट केलं प्रपोजल, शक्य नाही म्हणून. कारण माहुलीच्या स्टेशनचा कृष्णावर परत बजेट वाढणार वगैरे. मग सखा पाटील मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी जोर लावला. डी.आर. चव्हाण म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांचे वडील, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, हे सगळे सखा पाटलांच्या शी आग्रह धरून राहिले. आणि यांनी इकडनं निवेदन द्या, अमुक द्या. दिल्लीत राहून भाऊकाका आणि मनोहरपंत भागवत राहिले 4 दिवस. डी.आर. चव्हाणांनी त्यांचं ऑफिसच त्यांना वापरायला दिलं राज्यमंत्र्याचं. काय तुम्हाला टाईप करायचं करून घ्या, माझं ऑफिस आहे. आणि शेवटी सखा पाटील परदेश दौऱ्यावर जायच्या आदल्या दिवशी या मंडळींनी कार घेतली. भैयासाहेब गजेंद्रकर तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश होते. त्यांच्याकडे सखा पाटील जेवायला येणार होते. तर तेव्हा सखा पाटलांनी त्यांनी सांगितलं की ते म्हणजे तुम्ही कसं काय सांगताय. नाही, गजेंद्रकरांनी सांगितलं मी सातारकरच आहे, सातारचेच मूळ, ते प्रतापशाही हायस्कूलचे विद्यार्थी. आणि शेवटी सखा पाटलांनी त्या सर्व रिपोर्टवर एक शेरा मारला, ब्रिंग सातारा ऑन द मेन लाईन, आणि सातारचं स्टेशन झालं. माहुलीच्या अलीकडं, पुलाच्या अलीकडं येऊ शकलं नाही ते, कारण नाही तर मग सगळी योजनाच फिसकटली असती. आणि मग ब्रॉडगेजचं स्टेशन झालं. पुढं त्या आता सातारचं एक महत्त्वाचं स्टेशन आहे, मिरज पुणेमधलं उत्पन्न चांगलं देणारं रेल्वे स्टेशन सातारा झालेलं आहे. असं वडिलांचं हे कर्तृत्व म्हणजे आपण बघितलं की कसं काय ना दिवसात तास पुरत असतील. बरं, ते 8ला झोपायचं हे त्यांचं चुकत नव्हतंच. म्हणजे ते सकाळी जरी वडील 5-3:30ला उठले तरी बाकीचं जग तर ते 8च्या पुढेच चालू व्हायचं ना. पण ते सगळं ज्याला आपण म्हणतो की टाईम मॅनेजमेंट, वर्क कल्चर, हे सगळं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं असं मला वाटतं. अर्थात त्यांनी आम्हाला बसून कधी शिकवलं नाही, पण आम्ही फार वेळ त्यांच्यावर थांबायचो नाही, ही गोष्ट खरीच आहे. पण न शिकवताही आम्ही शिकत गेलो आणि आईच्याकडे शिकत गेलो. हा भाग समोर आणखी एक कविता नेहमीप्रमाणे. कवितेचं नाव आहे निखारे. आमच्या इथं शेजारी एक रेशन दुकान होतं. त्यात तेव्हा मी एक आणा कुठनं तरी सापडला का चोरला, आणि त्यातनं तेव्हा सुपारी मिळायची पुड्या, ती खाली की तो लाल व्हायचा हात सुपारी, ते खाल्लं एकदा. आईने चटका दिला. आता आई गेल्यानंतर ती आठवण झाली. ही कविता मिळाली ती. निखारे. लहानपणी एकदाच मी चोरी केली होती, पिवळी एक आणेली मुठीत लपवली होती. तिची खाऊन रंगीत सुपारी, जीभ लाल करून दबकत दबकत घरी आलो होतो दुपारी. संतापून तू मला धरून बडवलं होतंस, गालावर माझ्या 5 बोटांचे लाल रंगण रेखलं होतंस. तेवढ्यानेही काही तुझा राग संपला नव्हता, चुलीतून पेटता निखारा घेऊन माझ्या हातावर डागला होतास. खरी गोष्ट आहे. राहील खून जन्मभर, अद्दर घडेल चांगली, अक्कल येऊन लागेल वळण, म्हणाली होतीस माऊली. राहील खून जन्मभर, अद्दर घडेल चांगली, अक्कल येऊन लागेल वळण, म्हणाली होतीस माऊली. आज तुझ्या पार्थिवावर आज तुझ्या पार्थिवावर शिरसे, हृदये, बाहुवे म्हणत निखारे ठेवताना मला तोच निखारा दिसतो.
आज तुझ्या पार्थिवावर शिरसे हृदये बाहुवे म्हणत निखारे ठेवताना मला तोच निखारा दिसतो. त्या निखाऱ्याच्या तेजानं आजचं घडलं जिणं, तेव्हा त्यानं जाळलं नसतं तर सारं सारं आयुष्यच उरता कोळसा झालं असतं. त्या निखाऱ्याच्या तेजानं आजचं घडलं जिणं, तेव्हा त्यानं जाळलं नसतं तर सारं आयुष्यच उरता कोळसा झाला असता.